शिर्डी दुहेरी हत्याकांडातील दोन्ही अटक आरोपींची शहर पोलिसांकडून शहरातून धिंड काढण्यात आली। याचबरोबर खून झालेल्या घटनास्थळांवर जात पोलिसांनी घटनाक्रम समजावून घेतला। यावेळी आरोपी किरण सदाफुलेसह राजू माळी यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये साकुरी शिव येथे नेण्यात आलं। त्यानंतर पायी करोडोबानगर येथे नेल्यानंतर गणेशवाडी परिसरात नेऊन घटनेची सखोल माहिती पोलिसांच्या वतीनं घेण्यात आली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडेंसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते। याप्रसंगी घटनास्थळानंतर आरोपींना त्यांच्या गणेशवाडी येथील घरी नेण्यात आलं। या ठिकाणी खून प्रकरणात वापरलेल्या चॉपरसह चोरी केलेले दोन्ही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे। तसेच घटनेनंतर शहरामध्ये दहशत पसरल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातून दोघा आरोपींची पायी धिंड काढण्यात आली। जनतेमधील दहशत कमी करण्याचा प्रयत्न या निमित्तानं पोलिसांनी केलाय। मोटरसायकल मागे चलो। या गंभीर प्रकरणातील दोन्ही आरोपी एवढ्या जबरदस्त नशेत होते की त्यांना आपण दोन व्यक्तींचा जीव घेतो आहे याचंही गांभीर्य नव्हतं अशी माहिती समोर येत आहे। घटना घडते समय दोघेही आरोपींनी वेगळ्या प्रकारची नशा केल्याचंही निष्पन्न झालंय। सकाळी शुद्धीत आल्यानंतर किरण सदाफुले नामक आरोपीनं आपल्या हाताला लागलेल्या रक्ताबाबत घरच्यांना विचारणा केली अशीही माहिती समजते। याचा अर्थ एवढी कुठली भयंकर नशा या आरोपींनी केली होती की त्यांनी केलेल्या भयानक कृत्याची साधी आठवणही त्यांना राहिली नाही। आणि अशा प्रकारची नशा शिर्डी शहरामध्ये कशाप्रकारे उपलब्ध होत आहे याबाबतही पोलिसांनी तपास करून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।